10वीच्या निकालानंतर इम्प्रूव्हमेंटसाठीची परीक्षा द्यायची का नाही ते मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, निकाल लागला, एखाद्या विषयात कमी मार्क पडले आणि ते मार्क अपेक्षेपेक्षा कमी आहेत, मान्य आहे. परंतु काही विद्यार्थी त्यामुळे इम्प्रूव्हमेंटला जाण्याचा विचार करतात. त्यांना असं वाटतं की एवढे कमी मार्क, माझा अपमान झाला, माझा इन्सल्ट झाला. पण लक्षात घ्या, व्यावहारिक निर्णय घ्या. जर 10वीचे मार्क कोणत्या ठिकाणी वापरता येतात हे लक्षात घेतलं तर तुम्ही मग निर्णय घेण्याच्या प्रक्रियेकडे जाताल. 10वीच्या मार्कांचा 3 ठिकाणी उपयोग आहे. एक, जर तुम्ही ITIला जाणार असाल तर तुम्हाला 10वीच्या मार्कांवर जायचंय. जर तुम्ही ITIला जाणार नसताल तर या मार्कांचा तसा उपयोग नाही. जर तुम्ही 10वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला जाणार असताल तर तुम्हाला या मार्कांचा निश्चित उपयोग होईल. तुम्ही इम्प्रूव्हमेंटचा विचार करू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे 10वी नंतर जर तुम्ही 11वी-12वी सायन्स किंवा कॉमर्स किंवा आर्ट्स करणार असताल तर मला असं वाटतं की इम्प्रूव्हमेंटचा निर्णय घेऊ नका, विचार करू नका. कारण 11वीचा प्रवेश आता एवढा अवघड अजिबात राहिलेला नाही. या मार्कांना तसा अर्थ देखील नाही. 10वी नंतर 12वीला जायचं असेल तर इम्प्रूव्हमेंटच्या निर्णयाची गरज नाही. लागतील मार्क. इंजिनिअरिंगच्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये कधी-कधी ते तुमचे 10वीचे मार्क देखील पाहतात. मित्रांनो, 85% मार्क पडून सुद्धा एखादा विद्यार्थी इम्प्रूव्हमेंटचा विचार करतो. या ठिकाणी मी सांगेल, या फंदात पडू नये. अगदीच एखादी केस वेगळी असेल, त्या ठिकाणी इम्प्रूव्हमेंटची गरज असेल तरच तुम्ही इम्प्रूव्हमेंटचा विचार करा. अदरवाईज आहेत ते मार्क जे पडलेत ते स्वीकारा आणि पुढे चला. कारण 3 मार्ग मी तुम्हाला सांगितले, ITI, डिप्लोमा आणि 11वी यापैकी जिथे तुम्हाला वाटते त्याच ठिकाणी तो विचार करा. अदरवाईज विचार करू नका.